रशिया आणि युक्रेन युद्ध आणखीनच भडकले. युक्रेनच्या सैन्यानं रशियातील 2 वेगवेगळे पूल स्फोटात उडवून दिले. या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 69 जण जखमी झाले. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यानंतर रशियानं सुद्धा जोरदार पलटवार केल्याचं समोर आलंय. रशियाने युक्रेनवरती मोठी मिसाईल डागली असून रशियानं थेट युक्रेनच्या आर्मी ट्रेनिंग सेंटरवरती हल्ला केला. रशियानं केलेल्या या हल्ल्यात युक्रेनचे 12 जवान ठार झाल्याची माहिती मिळते, तर सुमारे 60 पेक्षा जास्त जवान जखमी झाले. खार्किव्ह प्रदेशातील युक्रेनची ड्रोन प्रक्षेपण प्रणाली नष्ट करण्यात आली असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. या हल्ल्यासाठी इस्कंदर एम क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता, जो अत्यंत अचूक मानला जातो. या हल्ल्यात 6 ड्रोन लॉन्चर, 30 मानवरहित ड्रोन वाहनं पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. युक्रेन रशियाचं युद्ध युद्धबंदीसारखं नसून ते अणुयुद्धासारखं झालंय असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय. तर युक्रेननं रशियाच्या 2 अणुतळांना लक्ष्य केलं. त्यासोबत रशियाचे अवॅक्स म्हणजेच मोठे रडार विमान हे A-50 देखील नष्ट झाले असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. हेरगिरी प्रकरणात मोठा खुलासा झालाय. ISI भारतीय नंबर वापरत असल्याचं समोर आलंय. पाकिस्तानमधनं अनेक भारतीय नंबर वापरले जात आहेत. अटक झालेल्या हसीननं अनेक भारतीय नंबर ISIला पुरवल्याचा दावा खुलासा केलाय. तर अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठीच हे नंबर वापरले जात होते. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. सुनीता संपर्कात असलेले तिघेही पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरनं या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे युक्रेन आणि रशियामधलं युद्ध हे युद्ध बंदीसारखं नसून ते अणुयुद्धासारखं झालं असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय. तर युक्रेननं रशियाच्या 2 अणुतळांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यामध्ये रशियाचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानाचा विचार पुतीन यांना करणं देखील कठीण झालंय असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय. युक्रेननं मुर्मन्स्क आणि इर्तुत्स्क या 2 भागातील रशियाच्या तळावरती ड्रोननं हल्ला केला असून 40हून अधिक विमानं नष्ट केली आहेत. या हल्ल्यामध्ये रशियाचं सर्वात धोकादायक बॉम्बर्स Tu-22 आणि Tu-95 देखील नष्ट झालंय. त्याचसोबत रशियाचे अवॅक्स म्हणजेच मोठे रडार विमान A-50 देखील नष्ट झाले असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. तर एका धाडसी हल्ल्यामध्ये युक्रेननं अनेक रशियन हवाई तळांवरती मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. विशेष म्हणजे सायबेरियातील हवाई तळाला सुद्धा युक्रेननं लक्ष्य केलं. युक्रेनच्या सीमेपासनं हा हवाई तळ 4000 किलोमीटर इतका दूर होता. ऑपरेशन स्पायडर्स वेब या अंतर्गत युक्रेननं या एअरबेसवरती ड्रोननं हल्ला केला. युक्रेनपासनं दूरवर असलेल्या रशियाच्या सीमेवर किमान 5 लष्करी हवाई तळांवरती हा हल्ला करण्यात आला. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आंतरराष्ट्रीय पातळीवरनं ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू होऊन 3 वर्ष झाली आणि या 3 वर्षातला सगळ्यात भयानक, सगळ्यात भीषण अशा प्रकारचा एक हल्ला हा युक्रेनकडनं रशियावरती झाला. विशेष म्हणजे हजारो किलोमीटर आतमध्ये रशियाच्या अत्यंत महत्त्वाचे त्यांचे जे एअर बेसेस आहेत त्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेत. रशियाचे TU सारखे फायटर जेट्स यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांची रडार सिस्टम उद्ध्वस्त झालेली आहे. S-400 सारखं अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टमची त्यांची जी यंत्रणा आहे ती देखील यातनं फेल झाल्यासारखं दिसून येत आहे. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत भीषण अशा स्वरूपाचा हल्ला जो आजपर्यंत युक्रेनकडनं कधी करण्यात आलेला नव्हता. महत्त्वाची बाब अशी की युक्रेननी हा काळ रशियावरती हल्ला करण्यासाठी का निवडला असेल, ही वेळ का निवडली असेल, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुर्कस्तानमधल्या इस्तंबूल येथे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये शांतता वार्ता जी आहे ती आता चर्चा जी आहे ती प्रामुख्याने चालू आहे. आणि ही जी शांतता चर्चा आहे या चर्चेमध्ये युक्रेनची बाजू ही बळकट व्हावी, सक्षम व्हावी, युक्रेन कोणत्याही गोष्टींनी कमी नाहीये हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून युक्रेनकडनं हे कृत्य केलं गेलेलं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यापूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता निर्मितीसाठी जेही काही प्रयत्न झाले त्यामध्ये रशियाचा अप्पर हँड होता. रशिया सातत्याने टर्म्स आणि कंडिशन टाकताना दिसत होता आणि युक्रेन हा रिसिव्हिंग एंडला होता. त्यामुळे यामध्ये युक्रेन कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत की आम्ही कुठेही कमी नाहीये, आमच्यात पूर्ण क्षमता रशियाला वरती हल्ला करण्याची आहे, त्यामुळे आम्हाला कमी लेखू नका,
हे एक अत्यंत महत्वाचा मेसेज याच्या माध्यमातून युक्रेनने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे खरं देखील आहे की कधीही संघर्षामध्ये, युद्धामध्ये आपल्या शत्रूला कमी लेखता कामा नये. कारण आज ज्या पद्धतीचा हल्ला रशियावरती झालाय, रशियाची एकूणच जी मिलिटरी इंटेलिजन्स सिस्टम आहे ती पूर्णपणे फेल्युअर गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ड्रोन्स आहेत हे खरं तर अत्यंत हलक्या प्रतीचे, त्याचप्रमाणे स्वस्तामधले हे ड्रोन्स आहेत. आणि या ड्रोन्सनी आज रशियाचा अब्जावधी डॉलरचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे यातनं हा एक मेसेज युक्रेननी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही हजारो किलोमीटर आतमध्ये रशियामध्ये शिरू शकतो, तुमचे सगळे महत्वाचे आयुध जे आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करू शकतो, एअर बेसेस उद्ध्वस्त करू शकतो, तुमची रडार आम्ही उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे आम्ही कुठेही कमी नाहीये. त्यामुळे इस्तंबूल मधले जी शांतता वार्ता दोघांमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातनं त्या पार्श्वभूमीवरती प्रामुख्याने युक्रेनकडनं हा हल्ला झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मात्र आता यात एक बाब जी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्या म्हणजे हा संघर्ष सुटण्याऐवजी हा एका भयानक दिशेने जाताना आपल्याला दिसून येतो आहे. याचा प्रतिहल्ला रशियाकडनं होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. व्लादिमीर पुतीननी यापूर्वी देखील अण्वस्त्राने हल्ला करण्याच्या अनेक धमक्या या दिल्याचं आपण पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक अत्यंत भयानक दिशेने जातो आहे. आणि जर याच्यामध्ये युनायटेड नेशन्स असेल किंवा महत्वाच्या जागतिक संघटना यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर जगाला एका महाभयानक युद्धाचा सामना हा करावा लागू शकतो. बरोबर सर, अगदी युक्रेनकडनं सांगण्यात आलंय की पुतीन विचारही करू शकणार नाही तितक्या प्रकारचं मोठं नुकसान रशियाचं करण्यात आलेलं आहे. मात्र कशी रणनीती युक्रेनची होती, इतक्या हजारो किलोमीटर्स पर्यंत हे ड्रोन रशियामध्ये कसे पोहोचवले गेले आणि त्यांनी सगळा नायनाट केलाय? नाही, मला असं वाटतं की ही अत्यंत वेल प्लॅन्ड अशा प्रकारची स्ट्रॅटेजी होती. हे जे ड्रोन्स होते हे ड्रोन्स कमर्शियल ड्रोन्स होते, म्हणजे हे काही मोठे लष्करासाठी बनवलेले ड्रोन्स होते अशातला भाग नाहीये. तर त्यामुळे हे जे कमर्शियल मध्ये शूटिंग करण्यासाठी आपण नॉर्मली जे ड्रोन्स वापरले जातात अशा स्वरूपाचे हे ड्रोन्स होते. हे ट्रकच्या माध्यमातून रशियामध्ये घुसवले गेले आणि त्यांनी एअर बेसेसच्या अलीकडे किंवा त्याच्या पूर्वी त्यांना ट्रकमधनं उतरवून हे अटॅक्स केले गेलेले होते. त्यामुळे ही जी रणनीती होती ती अत्यंत सरप्राईज करणे, ज्याला सरप्राईज अटॅक आपण असं म्हणतो, अशा पद्धतीची रणनीती होती. मात्र हे कोणतेही ड्रोन्स जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे ड्रोन्स हे रशियाच्या एकूणच जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्यांना हे टार्गेट करता आलेले नाही, त्यांना ट्रॅक करता आलेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा बाब आहे. त्यामुळे युद्धाची समीकरणं ही पूर्णपणे बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे. भविष्यामधली जी युद्ध आहेत ज्या पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत जी खेळली जात होती किंवा लढली जात होती अशा पद्धतीने आता युद्ध लढली जाणार नाहीयेत. ड्रोन हा आता भविष्यामधल्या युद्धांमधला एक महत्वाचं साधन असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. बरं सर, युक्रेननं इतका मोठा पाऊल उचलल्यानंतर रशियात पण काही शांत बसणार नाही, त्यामुळे काहीतरी प्रत्युत्तर तिकडनं येणारच. तर त्याबद्दल काय अंदाज तुमचा? नाही, निश्चितपणे आता यामध्ये आपल्याला एक बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं राहणार आहे की रशियाकडनं याचा प्रतिहल्ला केला जाणं हे स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की रशिया हा केवळ एक देश, इंडिव्हिज्युअली देश म्हणून आपल्याकडे बघता नाही येणार. तर रशियाची आपली एक सिस्टम आहे, आपली एक व्यवस्था आहे. आणि सिस्टम काय आहे की त्याच्यामध्ये रशियाचे पाठीराखे देश आहेत. आज जसं अमेरिकेबरोबर नॅटो आहे तशाच पद्धतीने रशिया आणि रशिया बरोबरचे इतरही अनेक देश आहेत. त्यामुळे आता रशियाला, आणि रशिया सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्म्सच्या मार्केटमधला रशिया फार मोठा प्लेअर आहे. रशियाकडनं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात केली जाते, फायटर जेट निर्यात केले जातात, पाणबुड्या निर्यात केल्या जातात. त्याचप्रमाणे S-400 सारखी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम पण रशियाकडनं निर्यात केली जाते. आता महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवणं हा गरजेचा आहे की जर रशियाला आपली विश्वासार्हता टिकवायची असेल तर रशियाला पुन्हा एकदा अत्यंत सक्षम अशा स्वरूपाचा हल्ला हा करावा लागेल. कारण त्यांना दाखवावं लागेल की आम्ही देखील कशा पद्धतीने सक्षम आहोत. त्यामुळे रशियाकडनं पुन्हा एकदा प्रतिहल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे एक बाब जी अत्यंत महत्वाची आहे की युक्रेन आणि रशिया अशाच पद्धतीने परस्परांवरती हल्ले करत राहतील आणि तो क्षण दूर नाहीये की ज्या वेळेला ह्या युद्धाची परिणिती एखाद्या मोठ्या अणुयुद्धामध्ये होण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाहीये. त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आहे की आंतरराष्ट्रीय संस्था संघटना, विशेष करून युनायटेड नेशन यांची आतापर्यंत 3 वर्षामध्ये या संपूर्ण संघर्षामधली जी भूमिका आहे ती पूर्णपणे हतबल आणि निराशा करणारी भूमिका आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने जर वेळी सावध झाले नाहीत आणि या युद्धामध्ये मध्यस्थी करून दोघांनाही शांतता चर्चा करण्यासाठी भाग पाडला जात नाही रशिया आणि युक्रेनला, तोपर्यंत हा संघर्ष थांबेल असं मला वाटत नाही. बिलकुल. शैलेंद्र देवळणकर सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी या विषयावर बोललात त्याबद्दल.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक देवळणकर सर यांच्याकडनं आपण माहिती घेतली. नेमकं रशिया आणि युक्रेनमध्ये काय सुरू आहे, काय पुढे होऊ शकतं. तर रशिया आणि युक्रेन हे युद्ध आणखीनच भडकलेलं आहे. युक्रेनच्या सैन्यानं रशियातील 2 वेगवेगळे पूल स्फोटामध्ये उडवून दिलेत. रशिया सीमेजवळचे हे 2 रेल्वे पूल युक्रेननं बॉम्ब हल्ल्यात उडवले. या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, 69 जण जखमी झालेत. युक्रेननं पहिला हल्ला ब्रायन्स परिसरामध्ये केला. तिथून एक पॅसेंजर ट्रेन जात असताना युक्रेनच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये हा ब्रिज पडला. तर दुसरा हल्ला 4 तासांनंतर कुर्स्क क्षेत्रामध्ये करण्यात आला. इथेही एक रेल्वे पूल स्फोटामध्ये उडवून देण्यात आला. तर खार्किव्ह प्रदेशातल्या युक्रेनची ड्रोन प्रक्षेपण प्रणाली नष्ट करण्यात आलेली आहे, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. या हल्ल्यासाठी इस्कंदर M क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता, जो अत्यंत अचूक मानला जातो. या हल्ल्यामध्ये 6 ड्रोन लॉन्चर, 30 मानवरहित ड्रोन वाहनं पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहेत. हा हल्ला युक्रेनियन ड्रोन नेटवर्कसाठी एक मोठा धक्का मानला जातोय, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. आणि आता पुन्हा पाहूया दुपारच्या 100 बातम्या. बातमी राजकीय वर्तुळातून. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा जोरदार चर्चांना उधाण आलंय. शरद पवार आणि अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं. मात्र एकत्र येण्याच्या चर्चांना जयंत पाटलांनी ट्विट करत खंडन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते आज इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत. भाजपकडून नुकतीच जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली. यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे बसवराज पाटलांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 जिल्हाध्यक्ष असल्याचा जोरदार चर्चा आहे. नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी चंद्रकांत पाटलांनी नव्या आयुक्तांचं स्वागत केलं. दरम्यान पाटलांनी आयुक्तांसमोर शहरातील पेंडिंग कामांचा पाढा वाचला. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातनं प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात 30 ते 35 वर्ष वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसंच 1,523 महिला गर्भवती असून सुद्धा ऊसाच्या फळात काम करत असल्याचं उघड झालंय. बीड जिल्ह्यात एका वर्षात 850 महिलांनी गर्भपिशवी काढल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. मात्र 5,000हून अधिक महिलांनी गर्भपिशवी काढल्याचा दावा मनीषा तोकलेंनी केलाय. आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी 6 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत मुक्ताईच्या मंदिरात पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यावर्षी संत मुक्ताईचा हा 316वा पालखी सोहळा आहे. जळगावच्या अंजनी धरणामध्ये 27% जलसाठा शिल्लक आहे. कासोदा आणि एरंडोल या गावांसह 10 ते 15 गावांना या धरणातनं पाणी पुरवठा केला जातो. जळगाव जिल्ह्यातील 41 गावांसमोर मोठं आरोग्य संकट निर्माण झालंय. या गावांमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेलाय. मागील अनेक वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं शुल्क काष्ठ संपताना दिसत नाहीये. त्यामुळे या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा सवाल उपस्थित होतोय. देहू परिसरात बाळा भेगडेंनी स्वच्छता अभियान राबवलं. संपूर्ण परिसरात यावेळी 10 ते 12 टन कचरा गोळा करण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत लाखोंचं बोगस बियाणं जप्त केलं. तब्बल 20 लाखांच्या बोगस बियाणांची 1,200 पाकिटं जप्त करण्यात आली. गुजरातमधून महाराष्ट्रात ही पाकिटं आणली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. मावळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. साईनगर मामुर्डी या मार्गाच्या रुंदीकरणासोबतच किवळेतील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कराडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसलेंचा सत्कार करण्यात आला. शरद पवारांच्या हस्ते हा सत्कार झाला. तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पूजेचं साहित्य विक्री करताना 21 पूजेची ताटं आणि फळांचे कॅरेट जप्त करण्यात आलेत. भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीनं पूजेसाठी लागणारं ओटीचं साहित्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकत कारवाई केली.
अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळानं एका हाती सत्ता मिळवत 21 जागांवरती वर्चस्व मिळवलं. जनसेवा मंडळाचं नेतृत्व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं. गोंदिया जिल्ह्यातील देवरी ग्रामीण रुग्णालयाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे रुग्णवाहिका देण्यात आली. त्यामुळे आता महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी सुविधा मिळणार असून आमदार संजय पुराम यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं. चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींवरती नजर ठेवण्यासाठी वनविभागानं त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली. या रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत धडक मारल्यामुळे वनविभाग अलर्ट मोडवरती आलाय. यावेळी थर्मल ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीनं हत्तींच्या हालचालींचा अंदाज घेतला जातोय. मावळमधील केवळे विकास नगर या भागामध्ये वारंवार बत्ती गुल होत असल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील उपकरणं खराब झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. सोलापुरात एका वाहन मालकानं त्याचं दुःख गाडीवर लिहिलं. तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र हगवणींनी बदनाम केलं असा मजकूर लिहित भावना व्यक्त केल्या. त्या मजकुराची जोरदार चर्चा आहे. मावळमध्ये चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तातडीनं चोरट्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. निफाडच्या कोकणगाव भागात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या थेट एका बंगल्याच्या आवारात शिरला. मात्र शिकार न मिळाल्यानं त्यानं तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरती जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठमोठ्या कमानी आणि फ्लेक्स लावण्यात आले. वाशिममध्ये साडीच्या दुकानातनं 3 महिलांनी चोरी केली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सतत चोरीच्या घटना टाळण्यासाठी चोरट्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 5 महिने उलटूनही पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. न्यायालयानं वॉरंट जारी करून सुद्धा पोलिसांना आरोपी मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त होतोय. हिंगोली जिल्ह्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. एकाच वेळी 63 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं असून यावेळी सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.